पिंपळगाव बसवंत प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मेघनाताई सतीश पानपाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दणदणीत विजय मिळवलाय. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांचा हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरलाय. प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, रस्ते, पाणी पुरवठा व स्वच्छतेस प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिलाय. विजयानंतर समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केलाय. सतीश पानपाटील हे सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य, शैक्षणिक कार्य, आर्थिक कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करत आलेले आणि इथून पुढे देखील ते हे कार्य सुरूच ठेवणार आहे. म्हणूनच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणार त्यांच्या पत्नीचा विजय झालेला आहे. या यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 11 येथे. तर प्रभाग क्रमांक 11 मधून आपल्या सोबत आहे मेघनाताई पानपाटील मॅडम. तर हेच नव्हे तर त्यांचे मिस्टर देखील समाजकार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, गेली अनेक वर्षापासून मॅडम व त्यांचे मिस्टर अनेक कार्य करीत आलेले आहेत आणि आत्ता ज्या झालेल्या पिंपळगावच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये याचाच फायदा त्यांना झालेला आहे. म्हणून त्या नगरसेविकापदी विराजमान झालेल्या आहेत. तर सरांनी अनेक कार्य केलेले आहेत आणि इथून पुढे देखील ते कार्य करीत राहतील यात काही शंका नाही. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज मिसेस देखील नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत. तर आपण सरांकडून अधिक माहिती जाणून घेऊया. मी सतीश पोपट पानपाटील. मी प्रभाग 11 मधून माझ्या मिसेसची उमेदवारी होते आणि प्रभाग 11 मध्ये मी सामाजिक, काही शैक्षणिक असो, कोणाच्या काही अडचणी असो, मी ते सोडत होतो पहिल्यापासून आणि मी राजकारणात सक्रिय होतो. मी मनसेचा उपतालुका प्रमुख म्हणून मी 5 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी शिंदे शिवसेना, राजेश भाऊ पाटील माझे मार्गदर्शक व निलेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश केला होता. तर राजेश भाऊंचं मार्गदर्शनाखाली प्रभाग 11 मध्ये माझ्या मिसेसला अनुसूचित जमातीमध्ये उमेदवारी भेटली आणि राजेश भाऊंच्या आशीर्वादाने आणि निलेश पाटलांच्या सहकार्याने प्रभाग 11 मध्ये मी पण चांगल्या प्रकारे काम केलं होतं. त्या संयोगाने मला खूप भरघोस मतांनी मला विजयी केलं आणि प्रभाग 11 मध्ये मी फिरताना खूप समस्या होत्या. मी जाणवलं प्रचार करताना त्यांच्या बाथरूमच्या समस्या असो, गटारींच्या समस्या असो, त्याच्यानंतर भरपूर अशा अडचणी आहे त्या मी सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करेल. तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमध्ये असे चर्चेला उधाण आलेले होते की आम्हाला येणाऱ्या नगरसेविका या मेघनाताईच हव्या आहेत. कारण त्यांनी महिला बचत गट असो, महिला सबलीकरण असो, असे अनेक कार्य केलेले आहेत आणि इथून पुढे देखील ते महिलांना वाव देणार आहे, त्यांच्या कार्याला वाव देणार आहे. तर आपण ताईंकडून अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी मेघना सतीश पानपाटील. सर्वात प्रथम मी सगळ्यांचे आभार मानते का मला बहुमताने निवडून दिले त्याच्याबद्दल. आणि मी स्वतः बचत गट चालवत होते. 4 वर्ष मी अध्यक्षही होते बचत गटाची. तर इथून पुढे मी माझा बचत गट खूप मोठा करणार आहे. अजून पण काही समस्या असेल ते सुद्धा मी पूर्ण करणार आहे आणि अजून मला जर कोणी काही समस्या सांगितल्या तर पूर्ण करायचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. परत एकदा आभार दिल्याबद्दल. सतीश सर आणि मेघनाताई कोणतेही कार्य असो नेहमी पुढाकार घेत आलेले आहेत आणि इथून पुढे देखील ते प्रभाग क्रमांक 11चाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण प्रदेशाचा विकास करतील यात काही शंका नाही. तसेच सर्व मान्यवरांनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजकडनं त्यांना धन्यवाद. तसेच माझ्या मिसेसच्या विजयामध्ये माझा पूर्ण मित्रपरिवार व माझ्या मिसेसच्या जेवढ्या पण मैत्रीण आहे त्यांचा सिंहाचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या मिसेसच्या विजयाचे शिल्पकार खरे माझे मित्रपरिवार व माझ्या मिसेसच्या मैत्रिणी या आहेत. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.